ये अपना बाइक का मजा तो यही है ट्रैफिक में। ना 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 मस्त बघा, दोन साईडला दोन फॉग लॅम्प आहेत आणि आपल्या गाडीचं लुक हे ग्लोज आहेत, घातलेत नाही मी। हे बघा प्रियंका, अरे वा, हे बघा प्रियंकाची तयारी बघा काय आहे, बाप रे खतरनाक। तर नमस्कार मंडळी, मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता गणपती बाप्पा वगैरे झालेत, काल विसर्जन झाला, तर आज आपण निघालो आहे मुंबईला जायला। तर आत्ता वाजलेत आहेत 3:30 आणि तयारी झालेली आहे। हे बघा बॅग वगैरे, आपली गाडी पण रेडी आहे। तर चला निघूया, भरपूर वेळ झाला आहे, जवळजवळ 3:30 होऊन गेलेत। तर आता आपण निघतोय, चलो मल्हार, बाय बाय। काय घ्यायचं ना पप्पा माझं, काय घ्यायचं नाही ना? चला, तर 3:45 झालेत, निघेपर्यंत आपल्याला 3:45, आता पोचायला आपल्याला वाजतील आपल्याला बरोबर माझ्या मते 8, 8:30, 9 वाजतील असं वाटते। तर हा आपला आहे समुद्र, आपला दर्या राजा, आणि आता आपण चाललोय दर्या राजाला सोडून निघालोय। 1 मिनटं, आपण कॅमेरा जरा व्यवस्थित सेट करूया, हा लागत का नाही, काय झालंय त्याला। चल बेटा, लग जा, लग गया। चलो चला, परत बोला गणपती बाप्पा मोरया। गावात येता वेळेस भरपूर एक मनात वेगळी फिलिंग असते, वेगळा आनंद असतो की गणपतीसाठी आपण गावात चाललो आणि काय काय करू, खूप एन्जॉय, असो तसं, हे करू ते करू, भरपूर काय आपले प्लॅन्स असतात। पण एकदा जेव्हा गाव सोडायची जेव्हा वेळ येते, तेव्हा बाकी हातपाय पूर्ण बसून जातात, की म्हणजे अर्थातच बोलायला गेलो तर गावातून निघायला मन नाही करत। बोलतो ना की घरातून आपला पाय निघत नाही, तसं गावातून आपला पाय निघत नाही। पण काय करणार, खूप काही स्वप्न आहेत, खूप काही कामं आहेत आणि ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत। त्यासाठी आपल्याला जावं तर लागणारच आहे। पण भारी वाटतंय जे पण आहे। पेट्रोल बघा किती आपलं, हे बघा पेट्रोल आहे तसं मसल्याला टाकू शकतो आपण, पण टाकूया इथंच। पेट्रोल 105 रुपये लिटर। चला पेट्रोल टाकूया, निघूया। हां ओके, तर आपण आता इथं फुल नाही करत टाकी आपण करू फुल मुंबईमध्ये, कारण कसं आहे ना, येत्या वेळेस आपण फुल केली होती टाकी, आता
500 रुपयाचा किती राहतंय काय माहिती नाही, बघूया. काय 5-5.5 लिटर राहील, जास्त नाही. चार लिटर 0.76. चला पंप सोडलाय आपण. आपण पोचलोय खोनसे घाट. हा घोणसे घाट मला अजून आठवतोय. एकेकाली ह्या घोणसे घाटाने भरपूर लोकांचे जीव घेतलेले आहेत, भरपूर जीवितहानी इथे झालेले आहेत. पण आता बघताय एकदम मस्त रुंद आणि मोठा असा हा रोड केलेला आहे. भारी वाटतं, कुठेतरी चेंजेस होत आहेत. बघा काय निसर्गाचं सौंदर्य दिसतं बघा. हा 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 हा. अशा निसर्गाला आणि अशा निसर्गाच्या सौंदर्याला आपण जर सोडून एखाद्या दूषित आणि प्रदूषण जास्त प्रदूषण असलेल्या जागी जातोय आपण राहण्यासाठी, तर किती मूर्खाची बाब आहे ना, असं मला पर्सनली वाटतं. बाकीच्यांचं मला माहित नाही. प्रत्येकाचे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाची फॅमिली आहे. त्या फॅमिलीसाठी कुठं ना कुठं आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करावाच लागतो. चांगला एक्सपिरियन्स आहे की तुम्ही जेवढी स्लो गाडी चालवाल ना, तेवढी गाडी चालवायला मजा पण येते. आणि गाडी कंट्रोल, ही गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये राहते. आपण गाडीच्या कंट्रोलमध्ये नाही जायचं कधी, गाडीला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायची. हे जो शिकला ना त्याचा प्रश्नच मिटलं बाईक राईडचा. तो कुठेही जाऊ शकतो असं होतं. तर आता आपण पोचलोय माणगाव मध्ये. विचार करतोय की आपण मतलब कुछ वड़ा पाव चाय वाय कुछ पी के चलेंगे, नहीं तो रहने दो. चलो हम सीधा अपना जिधर स्पॉट है अपना वाकन में, अपना स्वामी समर्थच ना, हाँ स्वामी समर्थ हॉटेल, तिथंच जाऊया आपण आपल्या स्पॉटवर. इथं आता थांबण्यात काय अर्थ नाही. चला मुंबई गोवा हायवेवर आपण पोचलो आहे. मुंबई गोवा हायवे हे बघा आईच्या गावात त्याच्या भाजीपाला कुठं हे एक येतात, असे सोडतात काय समजत नाही. आयला हेल्मेट तर हेल्मेट नाही, वरून कशी पण गाडी घुसवते मधून. आईच्या गावात कुठं एक येतात काय माहिती. या असे बैल लोक कसे काय रस्त्यावर सोडतात काय माहिती बिना हेल्मेटचे. मला हे कळत नाही यार. तुम्ही स्वतःची सेफ्टी, स्वतःला प्रोटेक्शन तुम्ही देऊ शकत नाही तर दुसऱ्याला तुम्ही काय द्याल. तुम्ही बाईक कुठेही चालवा, भले ते 1 किलोमीटर असू देत किंवा 5 किलोमीटर असू देत किंवा 1000 किलोमीटर असू देत, सेफ्टी ठेवा भावांनो, हेल्मेट ठेवा. रिक्षावाला बाबा काय करतोय, मला तरी पुढे जाऊ देत. चला फायनली आपण हायवेवर आलोय, मुंबई गोवा हायवे. चल दादा मला जाऊ दे घरा. बोला गणपती बाप्पा मोरया. चल बेगीन चल ग चंद्रा. हब 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 हब
वा बुवा वा. आईच्या गावात काय गाडी चालवतो रे हा बैल. अरे भाई मारायचं का तुला. आईच्या गावात हे देवा भगवंता, हे असे कसे काय रोडवर सोडतस लोक. त्याला स्वतःची काळजी नाही. काम चालू आहे, काम चालू. धन्यवाद दादा, धन्यवाद. चलो या किनारी गाव त्यात हकलताव नाव. आई भरोसा सारा तुझ्यावर. पोटी भरीन ग मान देईन ग. नारळ कोंबरा तुला, नारळ कोंबरा तुला. सपनान आईली माय माझी, सपनान आईली माय ग. चला इंदापूर, इंदापूर, इंदापूर टू मुंबई, इंदापूर टू मुंबई. खरंच मित्रांनो लय मजा येते, लय मजा येते. मित्रांनो एक मिनिट मी जरा थांबतो इथं. काय झालंय ना, इथं बसायला ठेवलंय खाली नक्की, पण ते जरा घोडा खाली येत नाही माझ्या व्यवस्थित. एक मिनिट उतरून बघूया. हे बघा, ह्याला ठेवलं कशासाठी हा आणि करतोय काय हा. असं करू नको बाबा, आपल्याला मुंबई पोचायचं आहे. तू असं मागे मागे गेलास तर मी, माझा बोर्ड खालचा गरम होईल. मस्त अशा पद्धतीत आपण गाडी आपली रेडी आहे. आता हे फॉग लॅम्प आपण लावलेत नाही अजून, ते जेव्हा रात्र होईल तेव्हा उपयोग येईल आपल्या, तेव्हा उपयोग येतील. मस्त बघा, दोन साईडला दोन फॉग लॅम्प आहेत. आणि आपल्या गाडीचं लुक, हे ग्लोज आहेत, घातलेत नाही मी कारण जमत नाहीत मोबाईल ऑपरेट करायला. तर आपण ते ग्लोव्ज घेणार आहोत. हे साधे ग्लोव्ज आहेत, चांगले ग्लोव्ज घेणार आहोत ज्याने आपण आपला मोबाईल ऑपरेट करू शकतो. चला ढेंग टाकूया आणि बसूया. बस झाली बडबड आपली. गणपती बाप्पा मोरया. ओ या, कम ऑन. ओ शट, सॉरी यार, स्टँड नाही काढला होता भावांनो मी. अरे बाबा, या चड्डी घालून कुठं चालला तू. आईच्या गावात याने तर तेरण मारलाय मस्त. अरे हो हो दादा हो, हा कुठं चाललाय एवढा काय मरतोय. बाप रे बाप, हे बघा हायवेला बघा, इंदापूर सोडल्या सोडल्या एवढा कचरा. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता नाही कता समजून घेना. सपनांचे रंग मी तुझ्यात रंग, बाकी काल तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कानला, मनाचा पालना करू बांधून घे जरा जुला. डोल्यात तूच साजनी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेनार जीवना.
उजले तुझ्या हसूने कोकण अन चंद्र हे हातीचे काकण ला 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 La 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 उजले तुझ्या हसूने कणकण अन चंद्र हे हातीचे काकण नदी मध्ये एवढा रोड खराब आहे ना, भीती वाटते गाडी चालू. आईच्या गावात ढेंगावरती कुठेतरी व्हायचे तिच्या आईच्या गावात. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, असला मध्ये मध्ये रस्ता आहे. काय बोलणार आता, काय तिच्या आईच्या गावात, तिच्या मायला. हो ॲम्ब्युलन्स. मित्रांनो, हा फर्स्ट टाइम मी ब्लॉग बनवतो, तर मला कमेंट आणि लाईक आणि कमेंट करा आपल्या या ब्लॉगला. फर्स्ट टाइम मोठं ब्लॉग बनवतोय. तुम्हाला आवडला, तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तर मी पुन्हा एकदा ट्राय करीन, पुन्हा एकदा बनवत राहीन असे ब्लॉग, मोठं ब्लॉग जे तुम्हाला आवडतील. हिंदीमध्ये या. हा 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 हा, काय तो गारगार वातावरण. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त. काय रे देवा, एकदम सावकाश सावकाश का चाललंय. लय सावकाश सावकाश चाललंय मेला. काय शोपो, या खिंडीचा रस्ता काय होता आणि काय केलात. खतरनाक खतरनाक, बाप रे. सल्यूट आहे भावांनो, सल्यूट. अशीच कामं करत राहा आणि व्यवस्थित कामं करा. टायमात दिलेली टायमात कामं पूर्ण करा, तर कुठेतरी जनता पब्लिक खुश होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल चांगले चांगले. नाहीतर मेले शिवेच खाशी हो, पैसा खाऊन जर कामं केलात तर. काय वातावरण वाटतं बघा ना. हा हा हा, पूर्ण एक पदरी रस्ता झालाय आहे आणि इथं बघताय वन साईड बघा, अजून व्हायचंय काम. म्हणजे काम तर झालंय ऑलरेडी. हा बघा, हा हा, अरे तिकडची वन साईड झाली आहे ती, पण ही तर पूर्णच झाली कंप्लीट. ती बघा होतंय आहे. वा 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 वा. याचा अर्थ पुढल्या वर्षी गणपतीच्या टायमातला पब्लिक खुश असणार आहे, कारण त्यांना ट्रॅफिक नाही भेटणार हा आणि प्रवास पण त्यांचा सुखाचा होईल, आपल्या कोकणकरांचा. चला तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हाही रस्ता पूर्ण होईल पुढल्या वर्षी आणि आपला प्रवास सुखाचा होईल अशी विनंती, अशी बाप्पाजवळ प्रतिज्ञा करूया आणि बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. इथे पण पोलीस असतात, पण आता आपला नशीब चांगलं आहे की आता पोलीस नाहीत. ही बघा, ही आहे पोलीस चौकी. बापरे, कसला मयूर वाटवलाय तू. चलो थोड्या इसकटात घेऊन मचाले करते. तर मित्रांनो, 2च मिनिटं फक्त आपण पोहोचतोय आता. ते म्हणजे वाकण. आपल्या नेहमीच्या छोट्याशा आणि सुंदर अशा हॉटेलमध्ये तिथे नाश्ता करूया, म्हणजेच मिसल पाव खाऊया, आपला आवडीचा ब्रँड इज ब्रँड मिसल पाव, आणि मग पुढच्या प्रवासात सुरुवात करूया. बाप रे बाप, काय तो रस्ता, काय ती झाडी आणि काय ती रस्त्यावर पहिलं आपणा वाकण. आपल्या आई माऊलीची वाट, वाकण एकविरा माऊलीची वाट. इथूनच आपण जातो एकविरेला, पण आता एकविरेला नाही, आता सध्या आपण मुंबई चाललो. सो इथून उतरूया आपण. आलो, ठीक आहे.
श्री समर्थ कृपा हॉटेल हे बघा समोर आपल्या. वाव 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 वाव. चलो अपना होटल आ गया, नाश्ता करते हैं और निकलते हैं. तर 5:40 झाली आहेत आणि आपण पोचलो आहे वाकणमध्ये. 3:45 वाजता सुटलो आपण आणि 5:40 झाली वाकणमध्ये पोचलो. आणि इथं फक्त आपण मिसल पाव मागवला आहे खायला. तर इथे मागवला आहे आपण मिसल पाव. चला मिसल पाव खाऊया आणि निघूया. चला तर नाश्ता वगैरे झालेला आपला श्री समर्थ कृपा हॉटेलमध्ये. आणि आता निघालोय आपण पुढच्या प्रवासासाठी. थांब र दादा, थांब र, मला जाऊ दे की र. कोण आहे काय? कोण नाही. चलो अरे गाडीवाल्या दादा तुझी गाडी चालव र, गाडीवाला दादा तुझी गाडी चालव र. एवढी मोठी रिक्स घेतली ना भावानं मी तुमच्यासाठी खास. मोटो ब्लॉगिंग मला मोटो ब्लॉगिंग एकदा तरी मला मोटो ब्लॉग करायचं आहे म्हणून मी तुमच्यासाठी एवढी रिक्स घेतली ना की जो माझा माईक आहे ना तो माईक मी हेल्मेटमध्येच अटॅच केला आहे. हेल्मेटमध्येच लावलं आहे आतमध्ये आणि त्याला फक्त एक छोटासा क्लिप आहे आणि त्याच्यावर मी त्याला लटकवलं आहे. मोठी रिस्क आहे. आता रिस्क का बोलतोय तर त्याची प्राईज आहे आत्ता रिसेंटली घेतला आहे तो मी आत्ताच घेतला आहे. तर त्याची प्राईज आहे 2,500 रुपये, 2,500 रुपये. तर थोडा मला रिस्की वाटतंय पण काय करणार. तुमचं प्रेमच असं मला मिळतं, तुमचा सपोर्टच असं मला मिळतोय की माझं पण मन ऐकत नाही की नाही यार एक अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर मोटो ब्लॉगिंग झाली नाही आहे. तर विचार केला की चला आपल्याजवळ मोटो ब्लॉगिंगचा सेटअप तर होताच मोबाईल कॅमेराचा. तर का नाही आपण करू शकत मोटो ब्लॉगिंग. समोरून जर गाडी आली ना तर रात्री मध्यरात्री म्हणजे तुम्ही 9च्या नंतर जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल ना तर हा उजेड आहे ना आता हा जो तुम्हाला दिसतोय तो काही कामाचा नाही आहे. म्हणूनच तर आपण आता हे फॉग लॅम्प ह्याचा उजेड बघा. हा 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 हा. आता मी विचार काय करतो भावांना माहिती आहे का, इथून जायचं लेफ्ट साईडहून की डायरेक्ट पनवेल मार्गे जाऊया. मी हा विचार करतो. पनवेल मार्गे गेलो तरी बेस्ट आहे आणि खारपाडा मार्गे डायरेक्ट आपण बेलापूरला बाहेर पडू. पण शक्यतो आपण इथून टाइमपास होतो यार पनवेलमधून. अपन एक काम करें, चलो इधर से चलते, इधर से लेफ्ट मारते हम लोग, इथूनच लेफ्ट टाकूया, जाऊया पटापट. आयो 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 आयो, अरे हो र हो रे हो र हो र हो र. चला इथूनच लेफ्ट टाकले आपण. आता इथूनच जाऊया शॉर्टकट डायरेक्ट बेलापूरमध्ये बाहेर पडायला. कारण इथून सरळ गेलो असतो ना पनवेल मार्गे लई टाईमपास होतो. ट्रॅफिक, गाड्या,
आता हाच रस्ता आहे खराब, पुढे एकदम रस्ता बेस्ट आहे. म्हणजे तिथून एकदा आपण चांगला रस्ता एकदा लागला ना आपल्याला की मग आपण सरळच जाऊ. बघा किती लोक इकडनं जातात. जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे जंगल जंगल बात चली है पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है. अशी माझी ड्रायव्हिंग असते रात्रीची. एकदम आरामात असते मी. रात्री एकदम आरामातच असतो, जास्त काही नाही करत. कारण कसं आहे, कुठं खड्डा येतो मध्ये, कुठं काय सांगू नाही शकत. आणि मोठमोठ्या गाड्या पण असतात. आणि आपली फॉग लॅम्प तुम्हाला दाखवायचं झालं तर हा बघा त्याचा उजेड आणि हा ब्लिंकिंग, बेस्ट लाईट आहे. तर आता गावी गेलो तेव्हा मला भरपूर मित्र बोलत होते की यार तू 8 वाजता रात्री निघालास आणि रात्री 1 वाजता घरी पोचलास गणपतीच्या दिवशी, जेव्हा गणपती बाप्पा बसणार होते त्या दिवशी. तर आता मी सगळ्यांचंच काही नावं घेणार नाही, सॉरी, सगळ्यांचीच नावं घेणार नाही. आता माझ्या जवळचे आणि माझे खास ते म्हणजे विठ्ठल दादा आणि शिदे आणि आद्या, हे दोघं पण मला विचारत होते की एवढ्या रात्री बाबा आम्हाला तर काय जमणार नाही. तर त्यांच्यासाठी एक आता शिदे आणि आद्या आहे, तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर हे अशा प्रकारे मी रात्रीची ड्राईव्ह करतो. आता जास्त नाही, 7:30 वाजलेत. एकदम मध्यरात्री असं 11-12च्या टायमात आहे ना, जेव्हा केव्हा मी रात्री मध्यरात्री जर ड्रायव्हिंग करत असेल ना, तर तुम्हाला मी नक्कीच नेक्स्ट टाइम दाखवेन की मी एकटा ड्रायव्हिंग कशी करतो रात्रीची. आता ते शिद्याद्या पण तेव्हा विचारत होते मला की बाबा आपल्याला काय एवढं रात्री जमणार नाही, आम्हाला इथं दिव्यागरात बोरली बोलत आम्हाला कोणतरी सोबत लागतं म्हणून. तर त्यांना दोघांना सांगू इच्छितो की ही आहे रात्रीची ड्रायव्हिंग. फर्स्ट टाइम आपला मोटो ब्लॉग आहे आणि प्रयत्न करतोय चांगलं तुम्हाला दाखवण्याचा. मी असं बोलत नाही की बाबा तुम्ही पण कुठे ते नाईटमध्ये एकटे फिरा, असं मी कधीच तुम्हाला बोलणार नाही, मुलीच कधी बोलणार नाही. तो प्रत्येकाचा निर्णय आहे, प्रत्येकाची क्षमता आहे की बाबा आपल्यात किती क्षमता आहे की आपण किती नाईटमध्ये ड्रायव्हिंग करू शकतो. मी कोणाला सांगत नाही की बाबा तुम्ही पण एकटे ड्राईव्ह करा म्हणून, असं मी कधीच बोलणार नाही. ज्याला जेवढं जमते त्याने तेवढं करावं अशी माझी इच्छा आहे. आता जे कोणी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यांना असं वाटत असेल अरे हा चालला आहे मुंबई आणि हा रस्ता कुठला आणि चॉईस केला आहे, हा कुठून चालला आहे. तर हा रस्ता आहे, मी तुम्हाला सांगतो, आपण खारपाड्याला पोचलो की खारपाड्याचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर सरळ जातो पनवेल मार्गे आणि ब्रिज क्रॉस केल्यानंतर तो लेफ्ट घेतला तर तुम्ही येता या मार्गे चिरनेर मार्गे, चिरनेर. आता आपण इथून डायरेक्ट बेलापूरला बाहेर पडू थोड्याच वेळात म्हणजे जवळजवळ अजून 15-20 मिनटं जातील कसे पण. हा इथं नेहमीचंच आहे, म्हणजे ह्या टायमात आहे ना, तुम्ही याल 7:30-8च्या टायमात तर भेटतो कधी एवढा ट्रॅफिक, नाहीतर नसतो एवढा. ठीक आहे, पण आपल्याला काय तो फरक पडत नाही, आपले काय 4 व्हीलर नाही. हा बघा हे असे मध्ये घुसतात. 4 व्हीलर नाही आपल्याजवळ, काय टेन्शन तसं होत नाही आपल्याला. बाईक असलं म्हणजे काही वाटत नाही, कितीही ट्रॅफिक असू दे, फटाफट गाडी काढता येते आपल्याला. तेवढं आपण तरबेज आहोत. काय हे किती लाईन. गावात काय मध्येच थांबलं की काय. अरे किती लांब ट्रॅफिक आहे, काय कसं काय.
याच्या गावात त्यांच्या हे बघा इकडे कंपनीमध्ये घुसतात आतमध्ये गोडाऊनमध्ये आणि इथं सरळ येत आहेत. याला ट्रॅफिक तर काय होईल यार. शट 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 शट. चलो गल्ली फट्टीतून चला, गल्ली फट्टीतून. ये अपना बाइक का मजा तो यही है ट्रैफिक में. टाना ना 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 ना. आयो चले. ह्यांची भीती एक असते, मध्येच कधी कधी बंद पडतात. टाना ना 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 ना. आयो सावकाश सावकाश मयूर सावकाश. हा कधी पप्पी देईल आपल्याला समजणार नाही. हमरे मला जाऊ दे रे, मला माझी बायको वाट बघतय. अरे मला जाऊ दे रे, मला जाऊ दे ना घरी. आता वाजले 8. मला जाऊ दे ना घरी. आता वाजले 7:30. मला जाऊ दे ना घरी. वाजले 7:30. मला जाऊ द्या ना हो घरी. आली मुंबईची केलेवाली, आली मुंबईची केलेवाली. बेलापूर वाशी. आणि मी इथून तिकडे गेलो मागे रिटर्न ह्या साईडून. इथून मी रिटर्न गेलो आहे. आता आपल्याला इथून जायचं आहे, लेफ्ट घ्यायचं आपल्याला इथून. आता आलो आपण बेलापूर रस्त्याला. हे बघा पोलीस लोक बघा. बेलापूर हे बघा. आता परत इथून आपण युटर्न मारला. बेलापूर वाशी. हे असे पाटील आवले आहेत आणि असे ब्रिज केले आहेत ना, आई शपथ. असे डोक्यात जातात ना ही लोक. आई शपथ सांगतो, हे काय रस्ता यार, काय हे ब्रिज. नवीन ब्रिज, त्यातला कुठला ब्रिज कुठं गेलाय. मध्ये मध्ये पाट्या नाही आहेत. शट. आता हा माझा नेहमीचा रस्ता आला. किती साधा आणि सिंपल रस्ता होता, पण ह्या लोकांनी एवढा घोल करून ठेवलाय ना त्या रस्त्यातला. एवढे ब्रिज आहेत, एक राईट साईड लेफ्ट साईड ब्रिज, असे ब्रिज चालूच आहेत. एक युटर्न आहे, एक युटर्नचा पण ब्रिज. पण तिथे कन्फ्युजन एवढा होतोय ना पाट्या नसल्यामुळे. लय डेंजर परिस्थिती आहे. काय रस्ता आहे बघा, कुठून कुठून जायला लागतंय. कुठून पण बाईक जाते, टेन्शन नाही. कितीही ट्रॅफिक असू दे. याच्या गावात चल 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 फटाफट. कशाला भाऊ, कशाला कशाला. बाईकवाले नेहमी एकदम अव्वलच असतात कधी पण ट्रॅफिकच्या बाबतीत. अरे आता घासतोस की काय झाला. चल चल ना बाबा, चल ना. कशाला इथं टाइमपास करते. एकतर इथं हे बघा नवी मुंबई महानगरपालिका. चला आलो आता आपण पाम बीचवर. आता आलो आपण पाम बीच.
इथं पण आहेत ना एक एक सिग्नल आहेत ना असे. याला कायच्या काय सिग्नल, मोठे मोठे सिग्नल आहेत. 1 मिनिटाचे, 1.5 मिनिटाचे. हे बघा 9 सेकंद. 5 4 3 2 1 गो. चल बाबा नर्सरी बाबा. बाप्पा विसर्जन नाही होत. तर आता आलोय आपण आपल्या घराजवळ. गावात ही आहे आपली एरिया. आणि इथं गाडी आपली पार्किंग. चला इथंच लागा कुठेतरी. चलो तर फायनली घरी पोचलोय. ही बघा प्रियंका. प्रियंका आज बरोबर किती 9:30 वाजता पोचलीस ना तू. अरे वा. हे बघा प्रियंकाची तयारी बघा काय आहे. बापरे खतरनाक. हो हो हो. आणि हे काय काढ काढ दाखव. फ्राय बघा फ्राय. हो हो. तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. मी तुम्हाला काय बोललो होतो की आपण 8:30 पण झालेत नाही, 8:27 झालेत आहेत. 8:20ला मी बाहेर आलो होतो. ते गाडीचं सामान वगैरे सर्व सोडेपर्यंत 6-7 मिनिटं झाली. रूमवर आलोय. ही बघा बॅग बघा. बापरे धोरलाच झालाय. नशीब मी कवर टाकली होती बॅगला. ही बघा बॅग आहे तशीच आहे, फक्त कवर धुवायला लागेल. आणि हा हेल्मेट हे बघा. ह्याच्यावर आपण आता येत्या वेळेस मोबाईल माउंट केला होता. मोबाईल लावला होता इथे आपण. त्यावर आपण सर्व मोबाईल शूट करत होतो. व्हिडिओ करत आलोय, शूट करत आलोय. हा आपला नवीन हेल्मेट आहे. यार मला हेल्मेट बघून आहे ना मला थोडा जरा बेकार कुठं वाटतं माहिती आहे का. जेव्हा आपण नवीन वस्तू घेतो ना आणि ती कुठेतरी थोडीफार क्रॅश होते तेव्हा मला जरा बेकार वाटतं. ठीक आहे असू दे. त्याला मस्त वॉश वगैरे करून ठेवून देऊ आपण. जो पण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता तो या माईक मुले. 1 मिनिट आता मी चालूच ठेवला. त्याला बंद करतो. हा बघा चांगली क्वालिटी आहे. बोया कंपनीचं आहे आणि बेस्ट आहे. तर व्हिडिओ थांबवतो इथंच. कंटाळा आला आहे. आणि 3:45 वाजता पण निघालो होतो. 8:30 वाजता आपण पोचलो आहे. तर आता घरी पण फोन करूया. ते पण वाट बघत असेल फोनाची. पोचलाय की नाही. मला मध्ये 1-2 फोन आले होते पण ते का आपण उचलू शकत नाही. तर चला आता घरी वगैरे कॉल करूया आणि सांगूया त्यांना की आपण पोचलो म्हणून व्यवस्थित. तर चला इथंच आता ब्लॉग थांबवतो. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा कारण मी आता हा मोठो ब्लॉग फर्स्ट टाईम बनवला आहे. तो आता कसा आला आहे तुम्ही बघितलात. तुम्हाला आवडलाच असेल. प्रयत्न तर केला आहे तुम्हाला चांगलं दाखवण्याचा. तर चला लवकरात लवकर भेटूया आता एखादा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.